एक आहे तुमचे विवेक पंडितजी जे आहे ते त्यांच्याकडे राज्यमंत्रीचा दर्जा आहे, त्यांची मुलगी आमदार आहे, सत्ताधारी पक्षामध्ये आहे, तरी देखील तुमच्या संघटनेला पक्षाला न्याय मिळत नाही। काल नगरपालिकाच्या समोर बसने एका महिलेचा ॲक्सिडेंट झालं आणि सफाई कर्मचारी खूप गंभीर जखमी आहे। सफाई कर्मचारीचे उपाध्यक्ष त्यांना भेटायला हॉस्पिटलला देखील गेले होते। काल अचानक सर्व लोक जमा झाले होते ते फक्त निवेदन देण्यासाठी आणि ते रस्त्यावर उभे असताना बसने ॲक्सिडेंट झाला। ही घटना घडली, याबाबतची चौकशी देखील झाली पाहिजे। या संदर्भात आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांचं काय म्हणणं आहे ऐकूया। एक आहे तुमचे विवेक पंडितजी जे आहे ते त्यांच्याकडे राज्यमंत्रीचा दर्जा आहे, त्यांची मुलगी आमदार आहे, सत्ताधारी पक्षामध्ये आहे, तरी देखील तुमच्या संघटनेला पक्षाला न्याय मिळत नाही। काय म्हणणार या बाबतीत आता? न्याय मिळतोय, पक्षाच्या बघा, पहिले तर श्रमजीवी संघटना ही कधीही पक्षात विलीनीकरण झालं नाही। संघटना ही आपल्या जोरावर भांडते। जवळजवळ 43 वर्ष श्रमजीवी संघटनेला झाले आहेत, पण कधी पक्षाच्या हिशोबाने भांडली नाही आहे। भाऊंनी जेव्हा सांगितलं, माननीय विवेक भाऊ पंडितने सांगितलं की आता ही ग्रॅज्युएटी आपण मागितली पाहिजे, म्हणजे पहिला जो 2012ला जो कायदा काढला त्याच्यात महानगरपालिकेने असं ठरवलं की वर्षाला 1 करोड रुपये तरतूद ही कामगारांच्या ग्रॅज्युएटीसाठी केली जाईल न सांगता। पण या 2 वर्षात एकही रुपया तरतूद केली नाही। ही आमच्या निदर्शनास आली की 2 वर्षात एकही रुपया तरतूद केली नाही। मग जर आता जर हे तरतूद करत नाही तर पुढेही ग्रॅज्युएटी देतील याचं काही अश्वती नाही आहे। ते पण बजेटमध्ये जेव्हा बजेट जाहीर झालं त्यावेळी तुम्ही का आले नाही की तुम्ही आयुक्तांना स्टँडिंग कमिटीला सांगितलं असतं की आमचं तरतूद करा? आमचं निवेदन त्याला म्हणजे महिन्याच्या प्रत्येक पहिल्या मंगळवारी ज्या कामगार आयोग येणार आहेत अशी मीटिंग प्रत्येक महिन्याच्या मंगळवारी होते, तेव्हा प्रत्येक महिन्याच्या मंगळवारी एकदा आम्ही ते सांगतो की ग्रॅज्युएटीचं काय, म्हणजे प्रत्येक वेळेला आपण जर प्रोसिडिंग मागितली तर त्याच्यात प्रत्येक याच्यात आमचा प्रश्न उल्लेखनीय आहे की ग्रॅज्युएटी द्या म्हणून। काय म्हणणार आता तुम्ही? आयुक्त ऐकत नाही, प्रशासन काम करत नाही। गेल्या वेळी जो आयोग आला होता, श्री डागोर साहेब आले होते, त्यांनी एक महापालिकेला शिस्त लावली होती की दर महिन्याला एक कामगारांची मीटिंग सर्व संघटनांची लावायची आणि त्या मीटिंगमध्ये सगळा मला आढावा पाहिजे, म्हणजे जे सफाई कर्मचारी आहेत किंवा इतर विभागाचे कर्मचारी आहेत, पण एक दर वर्षाला आढावा लावतात, दर महिन्याला मीटिंगसुद्धा घेतात। त्या मीटिंगमध्ये सगळे कामगारांचे विषयसुद्धा सांगितले जातात, पण त्याच्यावरती काही तोडगा निघत नाही। आज आमचं आयोगाला हेच सांगणं आहे की तुम्ही फक्त इकडे येता, या अधिकाऱ्यांना सांगून जाता की तुम्ही हा करा, ते कायदा करा, कामगारांना न्याय द्या, पण या इकडच्या प्रशासनाला त्याची काहीच पडलेली नाही।